20 मिनिटं तर झालेले आहे. हे बघा असे आहे आपले स्टीम मोमोज. आय एम व्हेरी एक्सायटेड. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. मी विचार करते सुट्टीच्या दिवशी सॅटर्डे संडेला ना एकदम आराम करणार, आरामशीर उठणार, लेट ब्रेकफास्ट करणार आणि मग आरामशीर जेवण वगैरे घरातलं काम आरामशीर सगळं करणार. पण मग सुट्टीचा दिवस जरी असला तरी सकाळी 6लाच उठून बसते आणि मग जी आवराआवरी असते, सवय झालेली असते ना, तर असं मग नुसतं ते बेडमध्ये ना पडून राहायला चांगलं नाही वाटत. मग मी उठून गेले, नेहमीसारखं जे आवरायचं ते आवरून घेतलं. माझ्यासारखंच भरपूर जणांचं पण असंच असेल. एकदा आपल्याला सवय असली ना तर मग आपण ना जास्त वेळ असं लोळत पडू शकत नाही. मी अर्ध्या तासापेक्षा जास्त असं मी बसू शकत नाही एका ठिकाणी. तर आज परी आणि बेलाची फरमाईश, म्हणजे त्यांनी खूप दिवसापासून मला म्हणत होते का मम्मा तू मोमोज बनव, आम्हाला मोमोज खायचे आहे. पण मग ते बनवणं होतच नव्हतं. पण आज मी स्पेशली परी बेलासाठी मोमोज बनवणार आहे. आणि भाज्या तर आहे सगळं, कोबी आहे, गाजर आहे आणि आपलं कांद्याचे पात आहे. त्याचे पण देठं मी ठेवले होते मागच्या वेळेस, तुम्ही बघितलं होतं. आता मी कांद्याची पात आणली होती ना, तर त्याचे देठं ठेवली होती. म्हटलं लागणं कधी फ्राईड राईस वगैरे बनवलं किंवा कशाला तरी उपयोग होईल म्हणून मी ते ठेवलं होतं थोडेसे. आणि ते आज स्प्रिंग अनियन, स्पेशली ते टेस्ट ना कोबीचा तर असतो पण स्प्रिंग अनियनचा पण असतो, तर त्यामुळे ते मोमोज छान होतं. व्हेज मोमोज बनवणार आहे मी आणि स्टीमचे बनवणार आहे. खूप 3-4 वर्षापूर्वी मला असं वाटतं मी तंदुरी मोमोज बनवले होते आणि ते इतके भारी झाले होते ना, त्याच्यानंतर परत त्यांना बनवणं झालंच नाही. तर आज मी मोमोज बनवणार आहे. मस्त मोमोजसोबत त्याची जी स्पेशल चटणी असते ती पण बनवणार आहे आणि सगळ्या भाज्या काढून ठेवलेल्या आहे. आणि मी म्हटलं चला अगोदर व्हिडिओला सुरुवात करते मी. आणि वातावरण एकदम मस्त आहे. काल पण छान वातावरण होतं, ढगाळलेलं होतं, मध्ये पण ऊन आहे आणि आजचं तर सकाळपासूनच ऊन आहे छान. आणि मला झाडांना सुद्धा पाणी द्यायचं आहे. पाणी देणं झालंच नाही म्हणूनच ऑफिसचं काम चालू आहे. आणि सकाळीच मी पोहे बनवले होते, चहा पोहे सगळं झालेलं आहे. एवढं आज काय मी आवरणार नाही आहे. मी फक्त नॉर्मल आपलं जे रुटीन असतं. पण परिबेलाला घेऊन मला जायचं आहे मॉलला आणि थोडंसं त्यांच्यासोबत मला टाईम स्पेंड करायचा आहे. सध्या काय झालेलं आहे, त्या स्कूलमध्ये असतात, त्यांच्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीज. मी दिवसभर बिझी असते. आता जिम पण जॉईन केली, त्यामुळे ना संध्याकाळी आल्या का त्यांच्यासोबत 1 तास टाईम स्पेंड करते. पण आज मला असं वाटलं का त्यांना ना मी बाहेर घेऊन जाते ना, आम्ही तिघी मस्त टाईम स्पेंड करणार आहोत. आणि तिघी त्या दोघींना जे आवडतं ते आज मस्त काहीतरी करूया असं मला वाटतंय. तर आजच्या व्हिडिओला अशी सुरुवात झालेली आहे. आणि चला अगोदर मी काय करते, मोमोजची तयारी करून घेते आणि भाज्या वगैरे कट करून घेते आणि बाकीच्या गोष्टी आहेत त्या शेअर करते. इथे मी आता पीठ मळायला घेतलेलं आहे. नॉर्मली मोमोज मैद्याच्या पिठाचे बनवतात, पण मी हाफ गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हाफ मैद्याचं पीठ घेतलेलं आहे. मीठ टाकलं आहे आणि नॉर्मल आपण जसं पीठ मळून घेतो चपात्यांच्या पिठासाठी, जसं आपलं चपाती बनवतो तसं पीठ मळतो ना, तसंच मी मळून घेणार आहे. आता यामध्ये गाजर, कोबी आणि हिरवी मिरची मी ॲड केलेली आहे. लसूण आल्याची ऑलरेडी पेस्ट केली होती मी म्हणून. याच्यामध्ये ना खूप छान चॉपिंग होते. फर्स्टवाला म्हणजे जस्ट म्हणजे नॉर्मल जसं चॉपिंग होते तसं सेकंडवाला म्हणजे अजून फास्ट होते आणि अजून बारीक चॉपिंग होते. आणि जेव्हा मोमोज बनवतो ना तर त्याच्यासाठी ना असंच लागतं आपल्याला. तुम्ही बघू शकता एकदम मस्त झालेलं आहे. आणि यामध्ये हे काढून मी परत थोडीशी कोबी ॲड करणार आहे. अगोदर काढून घेते मी. आणि हे असलं ना असं काही खूप जास्त कांदा, टोमॅटो, तर हे खूप दिवसानंतर ॲक्च्युली मी हे ना यूज करायला काढलेलं आहे. आणि जे आता खूप रेअरली असं यूज करायचं असतं ना मला, तर मग मी खाली ठेवून देते एका पिशवीमध्ये, जसं लागेल तसं मग मी यूज करते. आणि हे खूप अगोदर घेतलं होतं मी 4-5 वर्षापूर्वी. आणि पराठे करण्यासाठी ते एकदम उत्तम आहे, म्हणजे कोबीचे पराठे वगैरे करायसाठी ना. आणि हे जे कांद्याचे पात आहे ते पण यामध्ये ॲड करते ना.
तेल टाकलं आणि यामध्ये लसूण आलं पेस्ट टाकलेले आहे. नॉर्मल लसूण आलं सुद्धा तुम्ही कट करून टाकू शकता, पण माझ्याकडे पेस्ट होती म्हणून आता मी हे ॲड करते. खूप जास्त स्ट्रॉंग फ्लेवर नको यायला म्हणून. हवं तर थोडंसं अजून टाकू शकता. लसूण आलं आणि हिरवी मिरचीची पण असं पेस्ट करून टाकू शकता तुम्ही. त्यानंतर हे जे आपण ग्राइंड करून घेतलेले आहे ते टाकायचं आहे. यामध्ये मी पनीर पण ॲड केलं असतं, पण पनीर नाही आता घरात. हे चांगलं परतून घेऊ. त्यानंतर मीठ आणि हा जो सोया सॉस आहे ना, हा थोडासा ॲड करणार आहे. व्हिनेगर पण टाकू शकता, व्हिनेगर नाही आता माझ्याकडे. तर तुम्ही बघू शकता किती मस्त चॉप झालेले आहेत व्हेजिटेबल. भाज्या परतून झाल्यानंतर मी यामध्ये मीठ टाकलं आणि थोडासा सोया सॉस टाकलेला आहे. आणि आता हे मी गार व्हायला ठेवते एका साईड. आता मोमोची चटणीसुद्धा बनवायची आहे. तर मी इथे टॉमॅटो घेतलेले आहे, अख्ख्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे, बेडगी मिरच्या आणि लसूण घेतलेले आहे, 2 पाकळ्या घेतलेल्या आहे लसणाच्या. आपल्याला हे टोमॅटो बॉईल करून घ्यायचं आहे आणि हे वरचं साल काढून घ्यायचं आहे. आणि हे सगळं पाणी काढून आपल्याला हे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे. इथे मी आता काटून घेतलेलं आहे. जेवढं मला पातळ लागतंय तेवढं मी पातळ लाटलेलं आहे. आणि हा एक ग्लास घेतलेला आहे. आणि असं नाही मोमोचा जसा आकार असतो तसाच आकार केला पाहिजे. तुम्हाला जसं जमेल तसं करू शकता. आता मी हे घेतलेलं आहे. मला असं वाटतं का अजून आहे ना मोठं झाकण घ्यावं लागणार. ही स्टफिंग यामध्ये भरली मी. आणि मला जसं करता येतं ना आकार तसं मी करते. आता आपण बघू शकतो अशा आकाराचं मी बनवलेलं आहे. जसं आकाराचं जमलं तसं आकाराचं करू शकता, किंवा ते मोदकासारखं पण बनवतात तर तसं पण बनवू शकतो. मम्मा मी येऊ का? थांब बाबू ना 1 मिनिट एवढं मी करते मग. ओके. मी मोमोचा शेप कसा बनवते तुम्हाला दाखवते. याच्यामध्ये ना थोडी जास्त स्टफिंग भरते कारण की खायला चांगला लागणार. हे बघा, हे दोन्ही साईडने असं फोल्ड करते आणि मग पुढं परत करते, परत दोन्ही साईडने असं फोल्ड करते, परत पुढं थोडंसं पुश करायचं, परत असं म्हणजे असं एनो रेपेटिव्ह असं, परत असं असं असं. तर असं छान शेप येतो जसं मार्केटमध्ये मिळतं ना, तर अगदी तसा शेप दिसतोय बघा. खूप सोपं आहे हे बघा. इथं मी बनवून ठेवते. आता बाबा हात नको लागतो का. मी हे पटापट असं करू. मी फक्त जस्ट शेप दाखवण्यासाठी तुम्हाला दाखवत होते. आता हे पटापट बनवून घेते. आणि याच्यामध्ये ना ही जी स्टफिंग आहे ना, या स्टफिंगला अजिबात आहे ना पाणी वगैरे काहीच सुटलेलं नाही आहे, एकदम ड्राय आहे. तेच पाहिजे, नाही तर असं एकदम ओलं ओलं होऊन जातं जेव्हा स्टफिंग भरतो तेव्हा आपण. हे बघा इतकं पटापट होतं ना स्टफिंग. कसं काय करू शकते तू? मला येतं आता बॉईल करायचं असतं ना. हां, आता त्याला बॉईल करायचं 20 मिनिट्स. आणि मग ड्राय ते बॉईल झाल्याच्या नंतर मग ती चटणी जी बनवणार त्यासोबत खायचं. नाही नाही, पिठासोबत नाही खायचं आता. ठीक आहे, हे बनवून घेते आणि मग नंतर दाखवते तुम्हाला. गार झाल्याच्या नंतर मोमो चटणीचं हे ग्राइंड करून घेतलं मी. आणि इथं यामध्ये आपल्याला लसणाचा ना तडका द्यायचा आहे. इथे थोडंसं तेल घेतलेलं आहे, यामध्ये थोडंसं लसूण आणि 2-3 थूम फक्त सोया सॉस, आणि मग तो तडका त्या चटणीमध्ये टाकायचा आहे. आता ठेवूया आपण. त्याचा आकार सेम बाहेर मिळतो ना तसंच मी बनवण्याचा ट्राय केलेला आहे. छान. आता 20 मिनटं आपल्याला स्टीम करून घ्यायचे आहे. स्टीम करायला ठेवलेले आहे. आता 20 मिनटं वाट बघू आपण. मोमोजला अजून 5 मिनटं बाकी आहे स्टीम होण्यासाठी. आणि परिबेलाला कंट्रोल होत नाही, ते विचारत आहे सारखं सारखं, मम्मा झालं का झालं का झालं का. त्यांना मध्ये 5 मिनटं थांबा आणि मग त्यांना सर्व करते. बघूया
मी तंदुरी बनवले होते तर ते खूप अप्रतिम झाले होते. पण हे स्टीम मोमोज मी पहिल्यांदा बनवते तर माहिती नाही कसे झाले असतील. चटणी मी टेस्ट केली, खूप छान झालेली आहे. पण आता हे स्टीम झाल्यानंतर त्यांना मी देते. आणि खूप दिवसापासून पण म्हणत होत्या त्या, एक्सायटेड पण आहे. 20 मिनटं तर झालेले आहे. हे बघा असे आहे आपले स्टीम मोमोज. आय एम व्हेरी एक्सायटेड. आता मी दुसऱ्या राऊंडमध्ये ना ठेवलेले आहे स्टीम करायला मोमोज. परीने बघा तोडून दाखवलं. सो सॉफ्ट आणि गरम आहे ना. हा गरम आहे थोडा. आणि दोघे एकदम एक्सायटेड आहे. भारी आहे. भारी आहे. आणि त्यांना चॉपस्टिकने खायचं. त्यांचं आवरून झालं, फक्त केस करायचे आहे त्यांचे. हवेच तुम्ही खाऊन घ्या. खा, मी घेईन, तुम्ही खा. इट्स यमी. यमी खरंच ना. हा खरंच. ओके, आता दुसरं पण स्टीम होत आहे. पोटभर खा. ओके, मी जास्ती बनवलेले. चटणी तिखट नाही ना बाबू जास्त. ठीक आहे ना. ठीक आहे, खा. थोडंसं माझ्यासाठी. तुझ्यासाठी ती पण तरी पण मी कमी करण्याचा ट्राय केलाय. ओके. किती भारी लागते. किती भारी लागते. कधीची वाट बघत होते माझ्या. तू खाल्लं असं कर. किती भारी लागणार. हे ट्राय कर. बापरे, किती भारी झाले. मी चुकून जास्त डीप केलं. इट्स ओके. ठेवून दे साईडला. खूप भारी झालं. हे मस्त स्पायसी टायगर खा. आणि एकदम पातळ लाटलं होतं आणि त्यामुळे अजिबात पिठाचं वगैरे नाही. आणि आतमध्ये स्टफिंग मी जास्त भरली होती आणि त्यामुळे इतकं भारी लागतं. नक्की ट्राय करा. होममेड आहे. आणि घरात आपण कोणतं पण असं काही पदार्थ वगैरे बनवतो ना. बनवू शकता. काय बोलली. तुम्ही बघू शकता. बघू शकता नाही, बनवू शकता. बनवू शकता. तर मस्त झालेले आहे. आणि घरात कोणता पण पदार्थ आपण बनवतो ना तो हायजीन मेंटेन करून आणि हेल्दी वेनेच बनवण्याचा प्रयत्न करतो. चला आता मी पण ट्राय करते 1-2. मी जास्त खाणार नाही, 1-2 ट्राय करणार मी. कारण की त्यांच्यासाठीच मी स्पेशल बनवलं होतं आणि मनोजला आणि माझ्यासाठी ना मी वेगळं बनवणार आहे. चला, मॉलमध्ये आम्ही आलो आहोत. जस्ट मी गाडी पार्क केली आणि आम्ही तिघे आहोत. आणि आता वाजलेले आहे 4:45 संध्याकाळचे. 2-1 तास थांबू आणि तसं पण 7 वाजेपर्यंत सगळे शॉप्स वगैरे जे आहे ते ओपन असतात. तर चला. तर परिबेलाला बोबा टी प्यायची होती. छान आहे का. परिबेलाची बोबा टी पिऊन झाल्यानंतर मी कॉफी घेतली आणि मग बसले होते बघत होते शॉपमध्ये. आणि आता समोर चालू झालेलं आहे तर खूप छान छान सँडल्स किंवा कपडे वगैरे समोर ड्रेसेस वगैरे बघत होते. पण आता ऑलरेडी मी विचार केला, ऑलरेडी माझ्याकडे एवढे कपडे आहे. 1 वर्ष झाले ते कपडे घेऊन ठेवलेले आहे आणि घालणं झालेलं नाही आहे. त्यामुळे मग मी कपडे घेणं अवॉइड करते. आणि जस्ट बघत होते, फिरते, दोघींसोबत टाईम स्पेंड करते परिबेलासोबत. कारण की आज म्हटलं त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करू. नाही तर नॉर्मली कामात आणि बिझीच असतो ना, त्यामुळे. चला आता इथे बघते मी कुठे गेलेले आहेत त्या. चला, चहा वगैरे झाला. आणि आता जे प्लांट आणलं होतं ना तर त्याच्यामध्ये ना मला माती टाकायची आहे. तर गरजमध्येच आहे ना एक पॅकेट आहे ना मातीचं आहे, तर ते ओपन केलेलं आहे. तर मी काय करते, वरती माती आणत नाही, तर मी काय करते, हेच पॉट आहे ना खाली घेऊन जाते आणि माती वगैरे भरते आणि मग घेऊन येते. कारण की माती इकडे तिकडे होणार नाही. आणि हे मागचं जे आहे ना टेरेस आहे ना तर तिथे परत माती पडायला नको. तर चला अगोदर हे करून घेते मी आणि मग तुम्हाला दाखवते. माती भरली यामध्ये मी. आणि ही त्याची प्लेट. आणि जेव्हा पाणी वगैरे टाकतं खाली लीक नको व्हायला म्हणून हे असं व्यवस्थित. आणि हे पण किती मस्त झालेले आहे. 2-3 दिवसांनी याच्यामध्ये मी पाणी टाकत असते. आणि यामध्ये आता थोडंसं पाणी आता आहे ही बॉटल माझ्याकडे. आता याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं नाही आहे, थोडंसं पाणी टाकलं. आणि हे मला ऑरेंज कलर चांगलं वाटलं आणि उठून पण दिसणार ना. आपल्या जो किचनचा टॉप आहे ना त्या कलरला हे चांगलं दिसणार म्हणून मग हा कलर घेतला. याला मातीचे डाग लागले थोडे, ते वाईप्सनी पुसून घेते मी नंतर. आणि हे झालं एक काम. 2 झेंडूची झाडं आहे, त्याला वेगळ्या कुंडीमध्ये लावायचे आहे. तर घरात खूप सारा पसारा होता आणि
माझा ना उजवा हात सुद्धा खूप दुखतोय. म्हणजे काल पेन किलर मी शक्यतोय ना मेडिसिन्स वगैरे घेत नाही, पेन किलर वगैरे मी घेत नाही शक्यतो, पण काल माझा इतका हात दुखत होता ना, आणि माझा चेहरा तुम्ही बघितला तर थोडासा थकल्यासारखा सुद्धा होता. आणि मग पेन किलर खाली, त्यामुळे थोडंसं मला आज थोडं काम करता आलं. आणि त्यामुळे काय झालं, मला जिमला जाता आलं नाही, इतका हात दुखत होता आणि मला एकदम असं थकल्यासारखं वाटत होतं. पण मग आता पसारा आवरते आता, म्हटलं चला. आणि तुम्ही बघितले मोमोज बनवले होते मी, आणि परिवेला इतके आवडले. आता मोस्टली मनोजला आहे ना मोमोज वगैरे आवडत नाही, पण त्यांनी टेस्ट केले, त्यांना पण आवडले. पण नेक्स्ट टाइम त्यांनी सांगितलं कोमल तू पनीरचे बनव. तर मग आता मी जे व्हेजिटेबलची स्टफिंग केली होती ना, तर मग त्याच्यामध्ये थोडंसं ना पनीर सुद्धा मी ऍड करणार. इवन फक्त मी पनीरचे सुद्धा बनवणार मोमो. आणि इतके छान झाले होते. 4-1 वर्षापूर्वी मी तंदुरी मोमोज बनवले, खूप भारी झाले होते ते पण. आणि चला आता हे जो किचनचा पसारा आहे ना, हे सगळं आवरून घेते मी. अजून स्वयंपाकाची पण सगळं तयारी करायची आहे संध्याकाळची. आज थोडासा उशीरच होणार आहे स्वयंपाकाला मला असं वाटतं. हे इथे पातोड्याची भाजी आहे बघा, इथे भात आहे आणि इथे आहे आमरस. आता तो फ्रीजमध्ये ठेवते, कांदा लिंबू, आणि तिथे आहे चपात्या. जेवण झालं आणि मेडिसिन घेतली मी परत, कारण की परत माझा ना हात दुखायला लागला आता थोड्या वेळपूर्वी. आणि लवकरच मला ना झोप येते. आणि आता वाजलेले आहे संध्याकाळचे म्हणजे 7:45 रात्रीचे. कारण की आता उजेड आहे ना, तर त्यामुळे मग असं वाटतं संध्याकाळ झालेली आहे काय. आणि तुम्हाला माहिती आहे इथे जेव्हा आहे ना उन्हाळा चालू असतो ना, तर मग खूप जास्त असा उजेड असतो. म्हणजे 9 वाजता 10 वाजले ना, 9 वाजले तरी 10 वाजल्यानंतरी पण एवढा उजेड असतो. आता 7:45 वाजून 5 मिनटं झालेले आहे, तुम्हाला दाखवते बघा. 7:45 वाजून 5 मिनटं झालेले आहे. आता 9-9:30 पर्यंत तरी आहे ना उजेड राहतो. आणि जसा जसा उन्हाळा वाढणार ना, म्हणजे जुलै ऑगस्ट, तर 10 वाजेपर्यंत, रात्री 10 वाजेपर्यंत एवढा उजेड असतो, 10-10:15 पर्यंत. आणि हे दरवर्षी मी तुमच्यासोबत शेअर करत असते. आणि चांगलं वाटतं नाही का, एवढं उजेडामध्ये जेवण होतं. आणि उजेड असतो तेव्हाच आहे ना 9, 9:15 आम्ही झोपून पण घेतो. आणि हा आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.